नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी विजय भूजल शोधक, भूजल शोध आणि कृषी जगत या स्पेशल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बोरवेल संदर्भात माहिती देतो. तसेच शेतीबद्दल पण आपण माहिती प्रस्तुत करत असतो. तर बोरवेल पाणी किंवा बोरचे पॉईंट पाणी हा तसा फील्डचा किंवा क्षेत्रातलाच विषय येतो. ॲक्च्युली तिथे ग्राउंडवर जाऊन प्रॅक्टिकल आपल्याला करावं लागतं, भूजलधारा काढावं लागतं, तरी बोरवेल पॉईंट आपण फायनल करत असतो. तरी पण आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की बोरवेल घेताना किंवा बोरवेल करताना किंवा शेतकरी बंधूंना पण ह्या गोष्टीची माहिती असली पाहिजे की जे व्यक्ती आपल्याकडे पाणी पाण्यासाठी येतो, तर काही गोष्टी आपल्याला पण माहिती असणं गरजेचं आहे. किंवा आपल्या त्या क्षेत्रातला इतिहास जो असतो तो शेतकरी बंधूला पण माहिती असणं गरजेचं असतं की इथे किती फुटाला पाणी लागतं, किती पडते लागतात अंदाजे, आसपास लोकांना किती लागलेलं आहे, किती फूट खोल जातं, रान कशा पद्धतीने लागतं, ह्या सर्व गोष्टी जो इतिहास किंवा बेसिक गोष्टी आहेत परिसरातल्या ह्या त्या शेतकरी बंधूंना माहिती असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आपल्या शेतीमध्ये पाणी पाहणारा जो व्यक्ती येत राहतो, तर त्याचे जे काय स्किल आहे किंवा कोणत्या पद्धतीने पाणी पाहतो किंवा काय त्याचे टेक्निक्स आहेत किंवा काय ते इन्स्ट्रुमेंट वापरतो, ते सुद्धा अतिशय बारकाईनं पाहणे गरजेचं आहे. त्याची पाणी पाण्याची पद्धत काय आहे, तो किती फुटाला पाणी सांगतो, पॉईंट तो करेक्ट काढतो की नाही काढतो, तर या गोष्टीकडं आपलं पण लक्ष पाहिजे. कारण थोडं जरी 1 फूट 2 फूट 3 फूट 4 फूट असं चुकली जागा तर आपल्याला पाणी भेटत नाही किंवा फार कमी प्रमाणात पाणी भेटतं आणि तेवढ्यात आपलं काम होत नाही. अशा केसमध्ये आपले पैसे वाया जातात. आणि दुसरी गोष्ट, जो योग्य पाण्याचा जो महत्त्वाचा जो पॉईंट आहे किंवा फ्लो पाण्याचा आहे, ती जागा चुकल्यामुळे ती जागा आपल्याला परत कधीच भेटत नाही. तर जागा पण वाया जाते, पॉईंट पैसे पण वाया जातात आणि आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाणी पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी भेटत नाही, आपलं मग काम होत नाही. तर अतिशय बारकाईनं आपल्याला लक्ष द्यावं लागतं. बरोबर गुणुले चिन्ह काढतो त्या पद्धतीने आपल्याला किंवा अधिक चिन्ह काढतो त्या पद्धतीने आपल्याला बोरवेलचा क्रॉस काढावा लागतो. तर त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण जाणून घेऊया की कोणत्या ठिकाणी बोरवेल फसण्याची शक्यता राहते. एक तर प्रामुख्याने की जिथे तुमचं लाल घेलोचं रान राहतं, काय 60 फुटाला 90 फुटाला 125 फूट 250 फूट 200 250 फूट 150 फूट या दरम्यान काय लाल गेरूचे रानं वगैरे काय पडदे लागतात. अशा लाल गेरूच्या रानामध्ये ते ओलं राहतं, फक्त त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी राहतं. पण अशा लाल गेरूच्या रानामध्ये बोरवेल फसण्याची पडदे म्हणजे तिथे जाणवतं पाणी असल्यासारखं, परंतु ते आपल्याला फसवं पाणी राहतं, ते ओलावं राहतं फक्त. दुसरी गोष्ट, जिथं आपल्याला चमकीचं रान बाहेर पडतं ड्रिलिंग करताना, किंवा जिथं आपल्याला बुसकटसारखं रान बाहेर पडतं, किंवा जिथे आपल्याला राकेडी रान बाहेर पडतं आणि पडदा बदलतच नाही, जेवढं ड्रिलिंग करत जातो आपण खाली, आणि हे सारखं असंच कंटिन्यू बुसकट रान चालू होतं. अशा केसेसमध्ये सुद्धा आपण फसण्याची शक्यता असते. तर ह्या गोष्टीची आपल्याला माहिती असणं किंवा तिथल्या परिसरातली माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. तर मित्रांनो, या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने जे नजरेनं पाणी पाहतात पानाडी किंवा असं अंदाजे क्षेत्र फिरून पानाडी पाहतात, तर अशा केसमध्ये सुद्धा तो पानाडी पाहणारा माणूस हा त्या भूजल क्षेत्रात किंवा जिथं आपल्याला पाणी भेटणाऱ्या अशा क्षेत्रात जातो, नाही असं नाही आहे. परंतु मग त्याला जो अचूक क्रॉस जो आहे तो देता येत नाही. काही जणांचं ॲक्युरेसी राहते, पण काही जण समजा पडद्याची फूग मोठी असेल, समजा खाली भूक्षेत्रामध्ये रान मऊमातीचं रान असेल खाली अंडरग्राऊंड आणि त्याच्यामध्ये पाण्याचे प्रवाह असतील, तर तो पडदा पाण्याचा पडदा जो असा फूग आलेली असते त्याच्यामध्ये,
त्यामुळं आणि असे 1, 2, 3 पडदे फूग आलेले अशा क्षेत्रामध्ये ज्यावेळेला पाणी जातं तर त्यावेळेला पाण्याच्या क्षेत्रावर तर जातो, परंतु ॲक्च्युली त्याला क्रॉस कुठं द्यावं समजतं. अशा केसमध्ये समजा जर तुमचं फूट, 1.5 फूट, 2 फूट, 3 फूट अशा पद्धतीने जागा चुकली पाण्याचा फार मोठा गोल पाहून, कारण मऊ जर रान असेल खाली तर पाण्याचा जो पडदा आहे तो त्याला फूग आलेली असते आणि ड्रिलिंग केल्यानंतर ती पाण्याची फूग ओसरून जाते. मग मेन पाण्याचा फ्लो हा बाजूला राहतो आणि बोरवेल आपलं बाजूला पडतं. तर अशा काही गोष्टी असतात, त्याच्यापासून पण आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. म्हणजे जे खाली भूगर्भामध्ये मऊ मातीचं रान असेल, कच्च्या मातीचं रान असेल अशामध्ये पाण्याचा फ्लो असतो, परंतु थोडासा पसरून असतो. पसरून असल्यामुळं मग तो एक्झॅक्ट त्याची जी वाहतूक आहे ते प्रॉपरली लक्षात येत नाही आणि मग जसा मार्च, एप्रिल, मे येईल अशा पद्धतीच्या वेळेला फ्लो बाजूला राहिलेला असतो आणि आपलं बोल एकीकडे राहिलेलं असतं. मग त्यावेळेला ते आपल्याला प्राकर्षण जाणवतं. आणि दुसरी गोष्ट जे दगडातलं पाणी आहे किंवा तुमचं मुरुमगोट्यातलं पाणी आहे किंवा एकदम सळ टाईप पाणी आहे तर त्याचं किंवा त्याचा प्रवाह हा अंडरग्राऊंड जो आहे हा चाललेला असतो. तर अशा केसमध्ये शक्यतो फसत नाही. आणि दुसरी गोष्ट जी आहे की आपण भूजलधारा जे काढतो किंवा भूजलधारा आपल्या बोरवेलला असतात याचा जो सोर्स ऑफ सप्लाय जो आहे किंवा अंडरग्राऊंड जो आहे याच्यावरसुद्धा बोरवेलचं जे आहे हे याचं लाईफ अवलंबून असतं किंवा त्याचे चालण्याची जो हे आहे रिदम आहे तो खालून अंडरग्राऊंड सप्लाय कुठून आहे, कशा पद्धतीनं आहे त्याच्यावर त्याचं अस्तित्व अवलंबून असतं. तर ह्या काय गोष्टी ज्या आपल्याला माहिती असणं किंवा बोरवेल करताना आपल्याला गरजेचं आहे, कारण आपण पैसे आपण त्यासाठी बोरवेलसाठी आपण मोजत असतो आणि चांगलं पाणी लागलं तर मग शेती करण्यासाठी उत्साह येतो आणि चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. पण असं चुकीच्या ठिकाणी जर पडलं तर आपल्याला मग नाराजी येते आणि थोडासा उत्साह मावळतो. तर अचूक ठिकाणी बोरवेल पडणं हे सध्या काळाची गरज आहे. मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फिरलो, बऱ्याच ठिकाणी बोरवेल चेक केल्या, पण बऱ्याच ठिकाणी मला अशा काही गोष्टी जाणवल्या. माझं स्वतःचं बोरवेलसुद्धा मला वाटतं 1-1.5 फुटानं बाजूलाच पडलेलं आहे. तर ते आता प्रॉपरली ज्यावेळेस चेक करतो आपण त्यावेळेस ते लक्षात येतं. आणि दुसरी गोष्ट, नारळ वापरायचा तर नारळ कसा वापरायचा किंवा नारळामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस चेकिंग करण्यासाठी जातो तर नारळ हा चांगल्या पद्धतीचा असला पाहिजे, वजनदार असला पाहिजे, पाणीचा असला पाहिजे. एकदम वाळलेला नारळ असून चालणार नाही. किंवा रॉड जो आपण वापरतो किंवा तारा वापरतो हे ज्याच्या त्याच्या अनुभवातून जे तो वापरतो. काय लोखंडाच्या वापरतात, काय तांब्याच्या वापरतात, काय जण पंचधातूच्या वापरतात. ज्याचं टेक्निक आहे, ज्याचा जसा अनुभव आहे त्या पद्धतीने ह्या लोक त्यांचे ते इन्स्ट्रुमेंट वापरतात. दुसरा जो एक महत्त्वाचा विषय होता की बोरवेल कधी घ्यायला पाहिजे. तर असं काही नाही की बोरवेल उन्हाळ्यातच घ्यायला पाहिजे. ज्याला जशी गरज आहे किंवा नीड बेस जे आहे त्या पद्धतीने आपण ह्या बोरवेल्स आपण घेऊ शकतो. काही ठिकाणी ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून सुद्धा चालू होतात, काही ठिकाणी जानेवारी-फेब्रुवारी चालू होतात, काही ठिकाणी मार्च-एप्रिलमध्ये चालू होतात. तर ज्याला जशी गरज पडते किंवा नीड असते त्या पद्धतीने माणूस बोरवेल घेत असतो. आता काय रिजनमध्ये, ड्राय रिजनमध्ये असेल किंवा कोरड्या भागामध्ये पाणी पाहणं तसं हे राहतं, म्हणजे चॅलेंजिंग राहतं, थोडक्यात टफ जॉब राहतो ड्राय एरियामध्ये पाणी पाहणं. आणि ज्या ठिकाणी पाण्याचं क्षेत्र आहे अशा ठिकाणी किंवा त्या ठिकाणी पाण्याचे फ्लो जिथं चांगले आहे तिथं पाणी पाहणं सोपं राहतं. परंतु जो ड्राय रिजन आहे, जो ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून पुढे जर गेलं तर तो कोरडा शक्यता असते. अशा रिजनमध्ये पाण्याचे प्रवाह काढणे आणि बोर पॉईंट देणे हे थोडंसं चॅलेंजिंग राहतं ते. परंतु ज्याचं स्किल चांगलं आहे, ज्याचं टेक्निक चांगलं आहे तो चांगल्या पद्धतीने पाणी देऊ शकतो. कारण त्या रिजनमध्ये
हिस्ट्री तशी असते आणि त्या पद्धतीनं मग जेवढं त्यांना पाणी मिळतं तेवढ्यात ते बी समाधानी असतात, कारण त्यांना माहिती राहतं की आपलं ड्राय रिजन आहे. ड्राय रिजन असल्यामुळे इथे पाणी अशा पद्धतीनेच भेटणार आहे. तर मित्रांनो, बोरवेल घेताना या काही गोष्टी प्रामुख्याने आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि पाण्याचे पडदे जे फ्लो राहतात बोरवेल असताना, कारण ते बऱ्या वर्षानुवर्षे ते पाणी भूगर्भात असतं, ते तुटलेलं नसतं. आपण बोरवेल घेत असतो आणि बोरवेल घेताना खूप चांगलं पाणी लागतं. पण पुन्हा कालांतरानं काय होतं, थोडी ते पडद्याची खूप वसरली, पाण्याचा फ्लो कमी झाला तर पाणी कमी जास्त चालण्याची शक्यता असते. त्यामुळं शेतकरी बंधूंनी पूर्णपणे पाण्यावर दोष देऊन चालत नाही, कारण त्यांनी दाखवताना चांगल्या पद्धतीने दाखवलेलं असतं. पण पुन्हा 6 महिन्याने वर्षाने त्याच्यामध्ये काय बदल होतात किंवा भूगर्भामध्ये खाली भरपूर हालचाली होत असतात. भरपूर हालचाली झाल्यामुळे सुद्धा, भूगर्भातल्या हालचाली झाल्यामुळे सुद्धा जर पडदे किंवा भूगर्भातील भूस्तर जर कच्चे असतील तरीसुद्धा पाण्याचे फ्लो किंवा मार्ग हे पाणी बदलण्याची शक्यता असते. त्यामुळं कसं आहे मित्रांनो, खालची भूरचना जी आहे जमिनीच्या खालची, हे कच्ची आहे, पक्की आहे किंवा कशा पद्धतीचा दगड आहे, स्तर कसे आहे, कारण भूगर्भात हालचाली चालू राहतात. पाण्याचे प्रवाह हे नेहमी इकडून तिकडे असे चालू राहतात. परंतु त्यातून सुद्धा जमिनीच्या वरून आपण पाणी जज करणे किंवा डिटेक्ट करणे ही फार मोठी कला आहे. तर ह्याच्यासाठी एक चांगलं टेक्निक, चांगलं स्किल किंवा एक चांगला इन्स्ट्रुमेंटची आपल्याला गरज राहते. तर वेगवेगळ्या पद्धतीने पाणी पाहून आपला पॉईंट जो आहे तो फायनल करावा आणि व्यवस्थितरित्या आपलं बोरवेल कसं होईल हे काळजी घेणे किंवा हे आपल्याला ते महत्त्वाचं राहतं. तर शेतकरी बंधूंनो, आपण जी चर्चा केली आता बोरवेलबद्दल किंवा बोरवेल घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे, कुठं आपण फसू शकतो, कुठल्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शेती करायची म्हटली तर आपल्याला पाण्याची गरज राहते नितांत. तर त्याच्यामध्ये स्टोरेज टँक राहतील किंवा तुमचे विहिरी राहतील किंवा ट्यूबवेल राहतील. कोणत्या ना कोणत्या मार्गातून आपल्याला हे पाणी उपलब्ध करून घेऊन हे आपले खरीप सीझन राहतो, रब्बी सीझन राहतो किंवा उन्हाळी सीझन राहतो, ह्याच्यामध्ये पिकाला पाणी लागतं, जनावराला पाणी लागतं. तर यानं त्या मार्गाने आपल्याला हे पाणी उपलब्ध करून घेणं अतिशय गरजेचं राहतं. तर शेती क्षेत्रामध्ये अशाच पद्धतीने शेती म्हटलं की बऱ्याच गोष्टी लागतात. इनपुट्स जे शेतीला खूप लागतात, त्याच्यामध्ये पाणी एक महत्त्वाचं इनपुट्स आहे. तर त्याच्यामध्ये आपण काम करतो आहे. तर शेतकरी बंधूंना ही जर माहिती आवडली असेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या काय अडचणी असेल तर फोन कॉलद्वारे सुद्धा आपण चर्चा करून सोडवू शकता. तर शेतकऱ्यांच्या सेवेत आपण सदैव हजर राहतो. त्यांची समस्या आपण ऐकून घेत असतो, पाण्याबद्दलच्या किंवा काही शेतीबद्दलच्या असेल, आणि त्याच्यावर आपल्या परीने योग्य तो मार्ग काढण्याचा किंवा सुचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपण नंतर नवनवीन व्हिडिओमध्ये अशाच काही चांगली माहिती घेऊन किंवा चर्चा करूया, कारण बोलल्याशिवाय काही होणार नाही, एकमेकांशी संवाद साधल्याशिवाय पुढं काहीच होत नाही. त्या पद्धतीने आपण ह्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. तर एक चांगलं काम करायचा आपण प्रयत्न करतो आहे. तर सर्वांची साथ महत्त्वाची राहते याच्यामध्ये, आणि एक चांगली चर्चा व्हावी, चर्चेतून चांगल्या गोष्टी ह्या निष्पन्न नेहमीच होत राहतात. धन्यवाद मित्रांनो, भेटू नंतर.